महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण KMC कॉलेज, कोल्हापूर. मराठी विभाग. मी डॉक्टर ऋतुजा उदयराज बडसकर. नवीन अभ्यासक्रमातील युवक भारती मराठी या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी बोलण्यासाठी उपस्थित आहे. भाषा हे एक माध्यम आहे. भाषेला वैयक्तिक, सार्वजनिक, सामाजिक जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या भाषेचे असणारे क्षमता, कौशल्य याचा प्रथम आपण अभ्यास करूया. कारण भाषा विषय शिकत असताना भाषा विषयाच्या अध्ययन आणि अध्यापनाची काही वैशिष्ट्य जाणून घेणं आवश्यक असतं. क्षमतामध्ये पहिला आहे विचार, श्रवण विचार, श्रवण कौशल्य. श्रवण या शब्दाचा अर्थ आहे ऐकणं. समाजातील चर्चा, परिसंवाद, मुलाखती, कथाकथन, काव्यवाचन, अभिवाचन इत्यादी सर्व गोष्टी ऐकणं, काळजीपूर्वक ऐकणं हे एक भाषेचं वैशिष्ट्य आहे. त्यातून आपण काय करतो तर ऐकलेल्या गोष्टीचं आकलन करून वैचारिकरित्या समजवून घेऊन त्याविषयी आपला प्रतिसाद व्यक्त करणं हे खरं महत्त्वाचं कौशल्य आहे आणि ऐकण्यातून ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. दुसरं आहे भाषण आणि संभाषण. विचारांची मांडणी करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण ही मांडणी करत असताना भाषा परिणामकारक रीतीनं मांडणं, व्यक्त करणं, ती भाषा त्या पद्धतीनं वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण त्या भाषेतून आपल्याला शब्दांचे अर्थ, विशिष्ट प्रकारच्या विषयांची केली जाणारी चर्चा या सगळ्या गोष्टी सहजपणे समजू शकतात. आणि त्याबरोबरच तुम्हाला समजलेल्या गोष्टी इतरांच्या बरोबर संवाद रूपानं, संभाषणाच्या रूपात व्यक्त करू शकता. यालाच आपण भाषण आणि संभाषण कौशल्य असं म्हणतो. ही जीवनाची गरज आहे. आपले विचार इतरांच्यापर्यंत पोहोचवणं हा त्यामधला महत्त्वाचा हेतू असतो. तिसरा आहे वाचन कला. वाचन हे काय आहे? आपण अनेक विषयाच्या, अनेक पुस्तकांचं नीटसं वाचन केलं असता आपल्याला भाषिक ज्ञानामध्ये भर पडते. वेगवेगळ्या असणाऱ्या अनुभवातून आपण आपल्या वेगवेगळ्या विचारांची ठेवण गुंफू शकतो आणि त्यामुळंच भाषाविषयक ज्ञान वाढू शकते. लेखन. आशय समजून घेऊन, विचाराचं आकलन करून घेऊन स्वतःचं मत मांडता येणं हा लेखनाचा मूळ हेतू आहे. जेव्हा आजपर्यंत आपण पाठ्यपुस्तकामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी शिकत आलो, म्हणजेच त्या समजून घेत आलो, मात्र व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. पेपर लिहिणं म्हणजे लेखन करणं आहे. पण लेखन करताना त्याचा आशय महत्त्वाचा आहे. कोणती कथा कोणत्या पद्धतीनं आपण शिकलोत, कोणती कविता कोणत्या हेतूनं शिकलोत, कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीनं करायची आहे, अशा प्रकारचे विचार क्रमवारी रीतीने व्यवस्थितपणे मांडता येणं हा लेखनामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि तेही कौशल्य आपल्या अंगी असतं. भाषेच्या दृष्टीनं आपण तो विचार इथं करणार आहोत. अध्ययन कौशल्य. अध्ययन म्हणजे शिकणं, समजून घेणं. पण जे समजून घेतलेलं आहे ते अभिव्यक्त करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. यामध्ये भाषेचा व्यावहारिक उपयोग तुम्हाला करता येणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामधून काय होतं तर अभिरुचीमध्ये वाढ होते. म्हणजे तुम्हाला त्या विषयाची गोडी उत्पन्न होते. सगळेच विषय आपण मराठी भाषेतून शिकतो. मग समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, हे सगळे विषय आपण आपल्या भाषेतून शिकतो. मातृभाषेतून म्हणजे मराठीतून शिकतो. पण ते आकलन करून त्या पद्धतीनं लिहिता येणं हे एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य आपण इथं आज शिकणार आहोत. शेवटचा भाग आहे भाषा अभ्यास. भाषा अभ्यासामध्ये काय येतं तर भाषा हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचा शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये व्याकरण आणि लेखन हा भाग येतो. व्याकरण
म्हणजे शब्द आला, वाक्य आले, उच्चार आला, अर्थ आला आणि त्याच सोबत त्या भाषेच्या वाक्याची रचनासुद्धा आली. आता ही रचना योग्य व्हावी यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. मग वाक्यप्रचार आले, वाक्य रूपांतर आलं, प्रयोग विचार आला, अलंकार विचार आला, यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. तो भाषा अभ्यासामध्ये येणारा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढचा भाग आहे गद्य विभाग. गद्य विभागामध्ये वैचारिक, ललित, विनोदी लेखांसोबतच काही चिंतनशील, अनुभवकथनपर, चरित्रात्मक पाठांचा समावेश केलेला आढळतो. मी तुम्हाला थोडक्यात या गोष्टीचा परिचय करून देणार आहे. वेगवशता हा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा पाठ आहे. तरुणाई या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे. अनेक प्रकारचं धाडस करून जो पुढं जातो, संकटांना सामोरं जातो, तो तरुण आहे. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नसते. तो फक्त धाडसी वृत्तीनं पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो. अशा या तरुणाईला संयमानं जगण्याचा मंत्र या पाठामध्ये दिलेला आहे. दुसरा पाठ आहे आयुष्य आनंदाचा उत्सव, शिवाजीराव गोरले. पाठाच्या शीर्षकातच आपल्याला आनंदाचा उत्सव दिसतो आहे. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनामध्ये आनंद मिळवण्याचं एक सूत्र याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सध्या आपण कोरोनासारख्या भयानक साथीला, महामारीला तोंड देतो आहोत. यावेळी प्रत्येकजण आनंदाचा क्षण शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हे आनंदाचे क्षण आपल्याला सापडलेही आहेत. घरात एकत्र राहणं, विचार ऐकणं, या गोष्टी आपण करतोच आहोत. इथंही तेच सांगितलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवायला शिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. वीरांना सलामी हा पाठ अनुराधा प्रभुदेसाई यांनी लिहिला आहे. सलामी अर्थातच त्यांचा केलेला गुणगौरव आहे. भारतामध्ये कर्तव्यदक्ष सैनिक आणि भारतीय नागरिक यांचा एक अतूट असा भावबंध आहे आणि तो भावबंध इथं त्यांनी चित्रित केलेला आहे. त्याचं वर्णन अत्यंत सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. भारताच्या सीमारेषेवर लढणारा जवान हा आपलाच आहे. त्याच्या सुखदुःखामध्ये आपणही सामील आहोत हे आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. त्याचा पुढचा भाग आहे रेशीम बंध. डॉक्टर यू.म. पठाण यांनी लिहिलेला हा पाठ आहे. पहाटेची वेळ अर्थातच आनंददायक, उत्साही, नवजीवन देणारी, त्याबरोबर प्रसन्न असणारं आपलं मन, या दोन्ही गोष्टीचा सृष्टीशी संबंध दाखवलेला आहे. खरंच आहे, सृष्टी आहे तर जग आहे. आपण पाहिलं कोरोनाच्या या कालखंडामध्ये 2 महिन्याचा लॉकडाऊनचा कालखंड निसर्गासाठी फारच सुंदर. आणि मग अनेक फुलणारी झाडं पाहिलीत, पशुपक्ष्यांचे आवाज पाहिलेत, मन आनंदी आणि प्रफुल्लितच झालं. यालाच म्हणायचं रेशीमबंध. निसर्गाशिवाय आपण नाही आणि आपल्याशिवाय निसर्ग नाही. पण हा निसर्ग जतन केला पाहिजे, ही मात्र अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पुढची गोष्ट आहे दंतकथा, वसंत सबनीस. आता या धड्यातून दंतकथा सांगत असताना किंवा दंतकथा हे लिहिली जाते आहे, पण इथं आपल्याला पाहायचा हा पाठ वेगळ्या दृष्टीनं. समृद्ध भाषेचं दर्शन या पाठामध्ये आपल्याला दिसतं आहे. कसं ते त्यावेळेला पाहूच आपण. रंगरेषा आणि व्यंगरेषा हा मंगेश तेंडुलकरांचा विनोदी लेख आहे. व्यंगरेषा याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की व्यंगचित्रकार फटकारे मारत रेषांच्या द्वारे चित्र काढतो आणि त्यातून एक वेगळा अर्थ आपल्या समोर आणतो. हा वेगळा अर्थ कोणता आहे तो शोधण्याची कला आपल्याकडे येते आणि मग जीवनाला एक वेगळा आकार येतो.
या पाठामध्ये त्यांनी आपल्यामध्ये असणारे गुणकौशल्य ही इतरांच्या जाणकारांच्या मार्गदर्शनानं जर आपण काढून घेतलीत, पाहून घेतलीत, सतत आपण त्या गोष्टीविषयी चिंतन करत राहिलो, अध्ययन करत राहिलो, तर यश फार दूर नाही. यश हमखास मिळणारच. जाणकारांचं मार्गदर्शन हा यशस्वी होण्याचा एक मार्ग आहे, असा विचार मंगेश पाडगावकरांनी आपल्यापुढं मांडला आहे. पद्यविभाग. बहु असो तर सुंदर हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं महाराष्ट्र गीत अभ्यासाला ठेवलेलं आहे. याचा अभ्यास कोणत्या दृष्टीनं करायचा आहे आपण, तर काव्याचा आनंद घेणं या दृष्टीनंच करायचं आहे. महाराष्ट्राविषयीची अस्मिता आपल्या मनात जागृत झाली पाहिजे, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र या तिन्ही गोष्टीचा एक समन्वय त्याच्यामध्ये साध्य केला आहे. रोज मातीत नावाची कल्पना दुधाळ यांची कविता आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. 80% जनता ही शेतीवर काम करणारी आहे, ज्याला आपण शेतकरी म्हणतो. हा शेतकरी, त्याच्याबरोबर काम करणारी त्याची स्त्री ही अत्यंत महत्त्वाची आहे. तिचं योगदान काय आहे, शेती कामामध्ये तिचं योगदान काय आहे, हे या कवितेमध्ये स्पष्ट केलं आहे. खरं तर शेतीचा शोधही स्त्रीनंच लावलेला आहे. पुढचा भाग पाहूया. पुढची कविता आहे, रे थांब जरा आषाढ घणा. बाभ बोरकरांची कविता आहे. बाभ बोरकर म्हणजे गोव्याला पडलेलं एक स्वप्न आहे, असं मानलं जातं. त्यांचा उल्लेख आनंद यात्री असाही केला जातो. निसर्ग हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या कवितेमध्ये निसर्गासोबत काव्याचं सौंदर्य सुद्धा आपल्याला जाणवतं आणि ते आपण पाहणार आहोत. पुढची कविता आहे, रंग माझा वेगळा. या सुरेश भटांची ही गझल आहे. गझल हा एक काव्यप्रकार आहे आणि तो इतर कवितांपेक्षा थोडा वेगळा आहे. या कवितेमध्ये दुःख सहन करून माणसावर प्रेम करणारी वृत्ती स्पष्ट केली आहे. त्याला कलंदर वृत्ती असंही म्हटलं आहे. ही वेगळी गझल आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यासही करणार आहोत. विंचू चावला हे एकनाथांचं लोकप्रिय भारुड आहे. या भारुडामध्ये वाईट लोकांची संगती सोडून देऊन संत सज्जनांची संगती करावी असा उपदेश त्यांनी केला आहे. विंचू हे प्रतिकात्मक घेतलं आहे आणि मग मनातले असणारे 6 विकार, त्याच्यावरती मिळवला जाणारा विजय, आध्यात्मिकदृष्ट्याही काही गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहेत. पण हसत खेळत वर्णन केल्यामुळं आपल्याला हा भाग अत्यंत आवडतो. पुढची कविता आहे, समुद्र कोंडून पडलाय. वसंत आबाजी डहाके यांची कविता आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग, जीवन जगण्याच्या पद्धती अर्थात वेगळ्याच आहेत. या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये महानगराचं चित्र इथं आलं आहे. महानगरीमध्ये बंदिस्त जीवन माणसाला जगावं लागतं. थोडासा दुरावा आहे, आपलेपणा नष्ट झाला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये बालमनावर याचा होणारा परिणाम, त्या बालमनाचा होणारा कोंडमारा या कवितेमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची कविता आहे, आरशातील स्त्री. या कवितेमध्ये हिरा बनसोडे यांनी स्त्रीमधले होणारे बदल स्पष्ट केले आहेत. आरशामध्ये ती नुसतं प्रतिबिंब पाहत नाही, तर ती जीवनाचा मागोवा घेते आहे, असा एक अर्थ त्यातून आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीची स्त्री, आताची स्त्री, मधल्या काळातली स्त्री, पुढं निर्माण होणारी स्त्री, हेही आपल्याला पाहता येईल. आणि अशा पद्धतीनं पद्यविभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा भाग आहे, कथा एक साहित्य प्रकार. कथा ही माणसाला ऐकायला फार आवडते, कारण माणूस हा गोष्टी वेल्हाळ आहे.
कथा हा साहित्य प्रकार प्रथमच या 12वीच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. मग कथा लिहिताना काय केलं पाहिजे? कथेचं स्वरूप कसं असतं? कथेची रचना कशी असते? तिच्यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये येतात? कथा ही नुसतीच सांगून समजत नाही, तर कथेला अनेक कंगोरे असतात. कथा ही घटनेवरती लिहिली जाते. कथा प्रसंगावरती लिहिली जाते. कथेमध्ये अनेक पात्र येतात. पात्रांची वेगवेगळी वैशिष्ट्ये येतात. कथेमध्ये भाषा असते. कथेमधल्या भाषेला वेगळा बाज असतो आणि याबरोबर ती कथा रंगत जाते. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शोध नावाची व.पु. काळेंची एक कथा आहे आणि गढी नावाची डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची दुसरी कथा आहे. अत्यंत सुंदर असणाऱ्या या कथा आपण पाहणार आहोत. चौथा भाग आहे उपयोजित मराठी. माणसांमध्ये अनेक कौशल्य असतात. मराठी भाषेची अनेक कौशल्य आहेत. पण मराठी भाषा शिकल्यानंतर समाजामध्ये त्याचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे, हा महत्त्वाचा हेतू आहे. नोकरी आणि व्यवसाय करीत असताना भाषिक विकासाचं उपयोजन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपण शिकत आहोत. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. आपण भाषेचा उपयोग समाजामध्ये कसा करता याच्यावरती तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. मग ही मराठी भाषा आपल्याला तुमच्या व्यक्तिमत्वाला उठावदारपणा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपल्याला इथं समजतं. पाचवा भाग आहे व्याकरण आणि लेखन. आज स्पर्धा परीक्षेला अत्यंत महत्त्व आहे, कारण जो तो वेगवेगळ्या प्रकारे आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तयार आहे. मग भाषेच्या दृष्टीनं याला का महत्त्व आहे? तर एक आहे, भाषा ही एक शास्त्रीय पद्धतीनं शिकण्याचं तंत्र आहे. ते जर अवगत केलं तरच आपण भाषा चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणू शकतो. वाक्यप्रचार आहेत, वाक्य रूपांतर आहे, समास आहेत, प्रयोग आहेत, अलंकार विचार आहेत. अनेक व्याकरणाचेही प्रकार आहेत आणि लेखनाचे सुद्धा प्रकार आहेत. ते जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकलोत तर आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणं कठीण नाही. पाचवा भाग आहे. सहावा भाग आहे परिशिष्ट. परिशिष्ट म्हणजे काय? तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं ज्ञान द्यायचं आहे. हे कोणतं ज्ञान आहे? तर पारिभाषिक शब्द आहेत. पारिभाषिक शब्दांमध्ये इंग्रजी शब्दाचा केवळ अर्थ नाही, तर समाजामध्ये ते शब्द कोणकोणत्या पद्धतीनं कसे वापरले जातात ते आपण शिकायचं आहे. दुसरं आहे लेखक, कथाकार, त्यांची नावं, साहित्य क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा परिचय. हे कशासाठी आहे? नुसतं सामान्य ज्ञान नव्हे, तर त्याच्यापासून आपल्याला मिळणारी प्रेरणा आहे. तुम्ही भाषेचा विकास, आकलन आणि सामान्य ज्ञान यासाठी हे परिशिष्ट आहे. ते आपण वाचणार आहोत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. इथं आपण फक्त पाठ्यपुस्तकाचं अंतरंग पाहिलेलं आहे आणि तेही अत्यंत थोडक्यात. आपण जेव्हा जेव्हा एक एक भाग शिकत जाणार आहोत तेव्हा तुम्हाला हे सगळे पदर आपोआप उलगडले जातील आणि भाषेचं आपल्या जीवनातलं स्थान निश्चितच तुम्हालाही लाभदायक ठरेल अशी माझी इच्छा आहे.